नमस्कार. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आम्ही सगळे दख्खनच्या राजाची लेकरं आहोत. तो आमचा कुलपती आहे, तो आमचा बाप आहे, तो आमचा पालनकर्ता आहे, तो आमचा पोषणकर्ता आहे. भक्त या नात्यानं आम्ही आज त्याला समर्पित होण्यासाठी इथं आलो आहोत. खरं तर बापाच्या समोर बापाला काळजी होऊ नये, बापाच्या मनाला दुःख होऊ नये, असं आमचं इथलं जगणं वागणं असायला हवं. भक्ताची व्याख्या अशी केली जाते की जो विभक्त नाही तो भक्त, जो आपल्या इष्टदेवतेशी एकरूप झालेला असतो त्याला भक्त असं म्हणतात. मग भक्त आणि परमेश्वर जर एकरूप झाला असेल तर आमच्या अस्तित्वानं, आमच्या जगण्यानं, आमच्या वागण्यानं इथं कुणालाही दुखापत होऊ नये. आमच्या जगण्यानं आम्ही त्या परमेश्वरापर्यंत पोहोचावं, कारण आम्ही सगळे अखंड आहोत. भक्त आणि परमेश्वर हा अखंड असतो. पायाला ठेच लागली तर डोळ्याला पाणी येतं. खरं तर ठेच पायाला आणि डोळ्यात पाणी 3.5 हाताचं अंतर असतं, पण दोन्हीचा संबंध असतो. तसं आमचं इथलं दुःख हे त्याच्या डोळ्यात पाणी आणणारं असतं. म्हणून त्याला हवं तसं आमच्या इथल्या जगण्यानं त्याला जसा आनंद होईल, शिस्तबद्ध जगणं, सगळ्यांना, माय लेकरांना, आया बहिणींना खूप सहज दर्शन घेता येईल असं आम्ही या गडावर वागूया. आम्ही इथं आलोय याची दखल तर त्यानं घेतलीये, पण आमच्या जगण्या वागण्या बोलण्याची सुद्धा तो दखल घेतोय. तो आमच्यावर प्रसन्न व्हावा, त्याची आमच्यावर कृपा व्हावी असं आम्हाला वाटत असेल तर आम्ही खूप प्रसन्नतेनं, आनंदानं, एकमेकाला सहकार्य करीत, प्रेमानं आम्ही हा यात्रेचा आनंद लुटूया. ज्योतिबाचं शासन आम्ही ज्या वेळेला घेतो खांद्यावर ना, त्यावेळेला 2 गोष्टी असाव्या लागतात. खांदा बळकट असावा लागतो जो शासन खांद्यावर घेतो, आणि ज्याच्या हातामध्ये दोऱ्या आहेत ना, तो दोऱ्या वागवणारा हे माणूस या शासनकाठीला संतुलित करणारा असावा लागतो. तर शासनकाठी नीट चालते. आम्ही ती जबाबदारी घेऊया, आमचा खांदाही बळकट करूया आणि दोऱ्याही संतुलित ठेवूया. तर आमचा बाप, आमचा ज्योतिबा, आमचा कुलपती, आमचं कुलदैवत भरभरून आम्हाला आशीर्वाद देईल. आमच्या ज्योतिबातल्या असलेल्या या यात्रेच्या निमित्तानं वास्तव्याला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. मला खात्री आहे आपण ज्योतिबाला आवडेल असंच इथं जगू. जय हो, मंगल हो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.